वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉगमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आता आपण चाललो आहे कोलालंपूर मलेशियाला. जो माझा मेवना आहे म्हणजे साला, तर त्यांना फॉरेनमध्ये फिरायचं होतं, त्यांची इच्छा होती, म्हणून मला सगळ्या गोष्टी नोन होत्या, त्यामुळे मी त्यांच्यासोबत चाललेलो आहे. तर आम्ही मॉर्निंगला कालच्या दिवशी निघालेलो होतो भुसावळवरून, म्हणजे वरंगावरूनच ट्रेन होती शालीमार. तर त्या ट्रेनने आम्ही आलो आहे आता कोलकाता. तर कोलकात्यावरून आता आम्ही इथून स्टेशनला उतरले. इथून आम्ही जाणार आहे एअरपोर्टवरती. तर एअरपोर्टला गेल्यानंतर आता खूप काही थोडेफार चेंजेस झालेले आहे इमिग्रेशनमध्ये. तर ते इमिग्रेशनबद्दल मी थोडंसं तुम्हाला सांगणार आहे. तर भेटूया आपण. हे इकडं अशी ट्रेन आउटरला उभी आहे. हे लहान पोरं बघताय बऱ्याच वेळपासून मी व्हिडिओ शूट करते आणि बघत होते हे. आणि आमचे कपडे वगैरे फ्रेश झालेले आहे, फ्रेश होऊन असे कपडे घातले. कारण की जे कालचे कपडे होते ते नाईट ड्रेस वगैरे घातलेला होता. तर आता मस्त आम्ही ट्राउझर वगैरे घालून आता निघणार आहे. तर आता गाडी इथं आउटरला उभी आहे सतरंगाचीच्या जवळ. आणि सतरंगाची आता माहीत नाही की ट्रेन कुठपर्यंत जाते, कारण की शालीमार एक्सप्रेस आहे. 6 तास लेट गाडी चालू आहे. बघू कुठं सोडते. तर आता आम्ही शालीमार स्टेशनला उतरलेलो आहे. तर हे असं इथून आपल्याला जायचं आहे लेफ्ट साईडला. तर इथं उतरून आपल्याला आता आपण थोडंसं जुडिओला जाऊ. वाईप घ्यायचे आपल्याला. वाईप राहून गेले, ऑलरेडी घेतलेले होते पण राहून गेले, आता परत घ्यायचे. तर आपण जुडिओला जाणार आहे आणि काही थोडेफार शॉपिंग वगैरे करणार आहे. तर भेटू. आवळा 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 आवळा. आता आलोय आपण सामान घ्यायला. जुडिओमध्ये जाऊन आलो, जुडिओतला सामान आणलंय. आता इथं आलोय आपण. इथं काही सोप वगैरे घेतोय. तर बघूया आता सोप मिळतोय का नाही. मी शॅम्पू बघितला, शॅम्पू आहे पण सोप ज्या कंपनीचा पाहिजे तो नाही आहे. तर बघू आता. आम्ही चाललो आहे पायी. इथं जवळच मेट्रो स्टेशन आहे 500 मीटरवरती. इथं आम्ही कॅश वगैरे काढली, कारण की जरा फॉरेस्ट कार्डचा प्रॉब्लेम झालेला आहे. क्रेडिट कार्ड तर आहेच, तर करन्सी आपण इंडियन रुपीजची एक्सचेंज करून घेऊ. बघूया आता पुढे काय रेटनी वगैरे कसं काय भेटतं. तर आता इथं आलो आहे आपण पाणीपुरी खायला. बरं तर आपण पाणीपुरी खाणार आहे. आपण पाणीपुरी कुठंच सोडत, आपण पाणीपुरी सगळीकडे. तर बघूया पाणीपुरीचं टेस्ट वगैरे कसं आहे. तो आपली पाणीपुरी खाई अच्छी अभी जाते हॉटेल. भयंकर ट्रॅफिक आहे, भयंकर. जसं आपलं बुधवार पेठकडं दगडूशेठ वगैरे गर्दी असते, अशी तसंच मार्केट आहे. कोणतं मार्केट आहे जरा कमेंटमध्ये सांगा कोणाला माहीत असेल तर. आता आलो आहे आम्ही मेट्रोला. तर आता आलो तर आता आपण पोहोचलो आहे एअरपोर्ट जवळच्या मेट्रो स्टेशनच्या विमानबंदर म्हणून या मेट्रो स्टेशनचं हे. तुम्हाला मध्ये गेल्यावरती सांगतो मी कसं यायचं कसं जायचं. तर आता आपण चाललो एअरपोर्टच्या दिशेने. तर भेटू.
बोर्डिंग पास वगैरे घेतल्या नंतर. तर आता आपण आलो आहे एअरपोर्टला. तर हे आहे डोमेस्टिक एअरपोर्ट. तर आपल्याला जायचं आहे इंटरनॅशनलकडे. तर आपण जाऊ आता पुढे इंटरनॅशनलसाठी. तर आता आपण आलो आहे एअरपोर्टला. इमिग्रेशन वगैरे सगळे झालेले आहे, चेकिंग वगैरे सगळं झालेलं आहे. आपल्याला आपल्या बोर्डिंग पास वगैरे भेटलेले आहेत. या दोघांचे बोर्डिंग पास आहे. तर इथं येण्यासाठी जर तुम्ही हावडा जंक्शन किंवा शालीमार जंक्शनला जर उतरले असतात तर तुम्ही डायरेक्टली मेट्रोने येऊ शकता. तर एक हावडा म्हणून आहे, तिथून पण मेट्रो आहे. आणि शालीमारला जर आले तर हावडा मैदान म्हणून आहे, तिथून तुम्ही येऊ शकता. आणि तिथून डायरेक्टली तिकीट काढून 50-50 रुपये पर पर्सन लागतात. 100 रुपयामध्ये इथं येतो. आणि कॅबने जर आला तर 500 ते 600 रुपये लागतात. आणि डायरेक्टली म्हणजे तुम्हाला येताना तरी 2 ते 3 वेळा चेंज करावं लागतं. मेट्रो इंटरचेंज आहे ते चेंज करावं लागतं. आणि न्यूपाडा म्हणून आहे, तिथून डायरेक्टली येलो लाईनची मेट्रो येते. तर त्या मेट्रोने डायरेक्टली तुम्ही एअरपोर्टला येता. तर अशा प्रकारे आमचं चेकिंग इमिग्रेशन सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे पूर्ण झालेल्या. तर कसं वाटलं म्हणजे तुला पहिल्यांदा इमिग्रेशन वगैरे सगळ्या गोष्टी करताना कसं वाटलं? माझ्या वाटते आपलं सर इमिग्रेशन टाईमला काय वाटलं? चेकअप वगैरेची व्यवस्था. तर अशा प्रकारे सगळ्या गोष्टी पार झालेल्या. तर आमची फ्लाईट आता 45 मिनिट डिले झाली. तर आपण वेट करतो. तर लॉन्च ॲक्सेससाठी आम्ही इथं थांबलो आहे. बघूया आता फ्रीमधलं भेटतं का नाही भेटत. नाही तर बघूया पेडमध्ये. तर आपल्याला लॉन्च ॲक्सेस भेटलेला आहे. आणि हे असे इथं वेगवेगळे मेन्यू इथं दिलेले आहे. तर आपल्याला लॉन्च ॲक्सेस पद्धतीमध्ये भेटलेला आहे, जो की फ्री लॉन्च ॲक्सेस भेटलेला आहे. तर इथं वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला बघू शकता. इथं वेगवेगळ्या प्रकारचे डिशेस वगैरे तुम्ही इथं खाऊ शकता. यहाँ पे ऐसे ये नॉन व्हेजिटेरियन के लिए नॉन व्हेजवाल्यांसाठी, हे व्हेजवाल्यांसाठी. तर अशा प्रकारे इथं हे बघू शकता. तर इथं अशा प्रकारचं इथं जेवायला ठेवलेलं असतं. यातून तुम्हाला जे जे पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता. इथून कॉफी चहा वगैरे काय जे खायचं आहे ते घेऊ शकता. आणि इथून कोल्ड्रिंक्स वगैरे काय पाहिजे असतील तर ते पण इथं घेऊ शकता तुम्ही. आलं रे भाऊ आपलं विमान आहे. तर आपण लॉन्च ॲक्सेस मध्ये जेवण केलं. जेवणाला पाहिलं असेल तुम्ही डिशमध्ये भरपूर काही होतं मेन्यूमध्ये. तर तुम्हाला दाखवतो की खरंच मी फ्रीमध्ये घेतलेलं आहे की नाही. कारण की जे आपल्याकडे क्रेडिट कार्ड असतात तर त्याच्या याच्यावरती तुम्हाला लॉन्च ॲक्सेस असतो. तर मला एक लॉन्च ॲक्सेस भेटला होता. अनफॉर्च्युनेटली मला 2 पाहिजे होते तर 2 नाही भेटले, एकच भेटला. तर मी 2 रुपयामध्ये मस्त फुल जेवण केलं. हे बघू शकता तुम्ही. किती रुपये इथं तुम्ही चेक करा, स्वतः चेक करा. लॉन्च ॲक्सेससाठी 2 रुपये फक्त. तर आता आपली फ्लाईट आलेली आहे. तर आपण आता फ्लाईटमध्ये बोर्डिंग करणार आहे. ऑलरेडी लोक तिकडं लाईनमध्ये उभे आहे, पण आम्ही एवढ्या लवकर तरी जाणार नाही आहे. कारण की एवढ्या लाईनमध्ये उभं राहून असे वेटिंगच करावं लागते. ते बघू शकता लोक बोर्डिंग करत आहे. एक 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 चालू आहे. आणि ही आपली आलेली फ्लाईट. पहिल्यांदा मी सिंगापूर एअरलाईनची फ्लाईट समोरून बघत आहे. म्हणजे आत्तापर्यंत मला कधी अशी बघायला नाही भेटली. ही चालली सिंगापूर एअरलाईन. ही चालली आहे आता सिंगापूरला. बघू शकता मोठं विमान आहे. एअरबस आहे ते, एअरबस 350. तर चालू आहे आपलं आता बोर्डिंग. तर आता आपण चाललो आहे प्लेनच्या दिशेने. अशा प्रकारे आपण चाललो आहे. जितू दादा आहे आपल्यासोबत. जितू दादा पण फुल मजेमध्ये आहे सध्या. तर
आता आपण बसलोय फ्लाईटमध्ये India बोर्डिंग. Gas Asia Flight AK64, destination Kuala Lumpur International Airport. Attention to all ground personnel, can you leave the aircraft as we're ready for departure? Thank you. तर आता आपली फ्लाईट निघते कोलालंपूरसाठी. तर आता बघूया आता पुढचे इमिग्रेशन वगैरे प्रोसेस कशा होत आहे. तर भेटू आता जर्नीमध्ये, प्लेन टेक ऑफ वगैरे सगळ्या गोष्टी. तर आता आपण पोहोचलो आहे कोलालंपूर टर्मिनल 2. तर आता आपण चाललो आहे इमिग्रेशनच्या दिशेने. तर बघू आता इमिग्रेशन कशा प्रकारे होतं आहे, कारण की सध्या थोडं मलेशिया थायलंड टच झालेलं आहे. तर बघूया आता इमिग्रेशन आपलं कशा प्रकारे होतं ते बघू शकता. इथं इमिग्रेशन वगैरे. तर आता बघू. तर इथं आता आपल्या बॅग येतील, जे की मध्ये तुम्ही ज्या टायमाला इमिग्रेशन राहता तिथं तुम्हाला स्क्रीन असते, तिथं तुमच्या बॅगेजबद्दल सगळी इन्फॉर्मेशन असते. तर आपली बॅग ह्या 4 नंबरला होती. तर आता आपल्या बॅग येतीलच. आता ही आली आपली एक बॅग. तर आपण आता इमिग्रेशन वगैरे सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहे. काय नाही दुसरं, फक्त ते अरायवल कार्डचं रजिस्ट्रेशन राहिलं. दुसरी गोष्ट रिटर्न तिकीट, बस एवढंच. आणि जो माझ्यासोबत जितू दादा आहे, ते ऑलरेडी इमिग्रेशनवाल्याला सांगून दिलं होतं की माझे अंकल आहे आणि माझ्यासोबत आहे. तर त्यांना तर एक शब्द पण नाही विचारला. आणि ऑलरेडी मी मलेशियाला आता 3ऱ्यांदा 4थ्यांदा येतो आहे. तर त्यामुळं मला मलेशियाला काहीच प्रॉब्लेम नाही, इझिली माझं इमिग्रेशन होऊन जातं. तर झालं आहे आपलं सगळं इमिग्रेशन, कस्टम, सगळ्या गोष्टी आपल्या क्लिअर झालेल्या आहेत. तर आता आपण जाणार आहे सिटीमध्ये बसने. तर मी तुम्हाला सांगतो बसने गेल्यानंतर काय तिकीट वगैरे कसं असेल, किती असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी मी आता तुम्हाला सांगतो. आपण चाललो आहे बसच्या साईडने. आणि जाता जाता इथं असं पूर्ण असे मॉल टाईप आहे. आता जस्ट बाकीचे शॉप तर बंदच आहे. असे काही शॉप्स आहेत जाताना. इथं तुम्ही डायरेक्शन असं बघू शकता. इथं समोर तुम्हाला असं बस स्टँडकडे जर जायचं असेल तर हे असे तुम्हाला इथं डायरेक्शन असे दिलेले आहेत. प्रॉपर आहे, काही एवढं अवघड नाही आहे. आल्यानंतर तुम्हाला सगळ्या काही गोष्टी व्यवस्थितपणे दिसतीलच. तर इथं अशा प्रकारे आपण इथं तिकीट बुक करू शकतो. हे इथं या मशिनरी आहे, इथून तुम्ही तिकीट बुक करू शकता बससाठी, सिटी सेंटरला जाण्यासाठी. तर आपल्याला 50 RM पडलेलं आहे. तर आता आपण निघू. इकडे आपल्याला मध्ये जायचं. तर आपण जे तिकीट काढलं होतं, ऑनलाईन काढलं होतं, एकदम इझी आहे. त्या मशीनवर तुम्ही गेल्यानंतर एकदम इझिली तुम्ही काढू शकता. आणि अशा प्रकारे हे तिकीट आहे, बघू शकता, एकदम इझी आहे. आणि 15 RM म्हणजे जवळपास तुमचे 300 रुपयाच्या जवळपास, म्हणजे सगळं एक्सचेंज रेट वगैरे सगळ्या गोष्टी करून 300 रुपयाला तुम्हाला तिकीट पडतं. तर ठीक आहे, डेव्हलप कंट्री आहे आणि डेव्हलप कंट्रीच्या हिशोबाने तर कमी आहे. आणि जर स्पीड फास्ट मेट्रो इथून चालते ती तर 1,500 ते 2,000 रुपये पर पर्सन पडते. तर त्या मानाने हे केव्हाही तुम्हाला म्हणजे चीप वे तुम्ही इथून जाऊ शकता.